नमस्कार मंडळी, मी तुमची सर्वांची लाडकी गौरी मेंगडे. तर आपले यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग चालू झालेले आहेत, तर सगळ्यांनी बघायला विसरू नका. सकाळी सकाळी मस्त पावभाजीचा बेत केला होता, कारण बहिणीला माझ्या हाताची पावभाजी खायची होती. पण आम्ही खाल्ली ती दुपारी, कारण त्याचं रिझन सांगते. त्यानंतर मी दक्षूला चालले होते ट्यूशनला सोडायला, कारण की पेपर चालू झालेले ते एक्झामचे. सो जरा तो ट्यूशनला सोडून येत होते, कारण तो स्कूलला आज गेला नव्हता. त्यानंतर सकाळी ब्रेकफास्टमध्ये आम्ही चहा बिस्किट खाल्ल्यामुळे आम्हाला भूक नव्हती, त्यामुळे आम्ही दुपारचं जेवण हे पावभाजीचंच केलेलं आहे. साधारण 3 वाजता आम्ही पावभाजी खायला घेते. त्यानंतर खाताच गप्पा चालू होत्या आणि खूप छान अशी टेस्ट झाली होती. आणि स्वतःच मी सांगते, म्हणजे बहिणीने सांगितलंच होतं, पण तिला व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाही. आणि त्यानंतर ह्या आहेत ना, आणि बसल्या होत्या गप्पा मारत. त्यांना कॅमेरा घेतला की हसायलाच होतं. त्यानंतर अचानक फोन आला, आईंची तब्येत परत बिघडली, पुन्हा इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये गेले. तो किस्सा खूपच बेकार होता आणि त्या खूपच आजारी पडल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर सेकंड डे पाणी नसल्यामुळे त्या रात्री आणि दुपारपर्यंत दुसऱ्या दिवशी पाणी नसल्यामुळे काही शूट करता आलं नाही, कारण खूप सारा राडा पसारा होता. त्यानंतर पाणी आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. पटापट इव्हिनिंगला सगळी कामे करून घेतली पाणी आल्यानंतर. आणि हा जो ढीग बघताय भांड्याचा तुम्ही, तो खूप सारा ढीग होता, कारण की पाणी नसल्यामुळे खूप सारी भांडी पडली होती. आणि पाणी नसलं तुम्हाला माहितीच आहे की किती सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि मला तर क्षणाला सारखं पाणी लागतं. एवढं नाही वापरत मी, यूज पाण्याचा बरोबर करते, पण तरी पण एवढी सारी भांडी मग सगळी मांडून वगैरे घेतली. एकीकडे चहा ठेवला, आणि आईंना सध्या कोरा चहाच लागतो. त्यांना चहा बिस्किट देऊ केलं. आणि त्यानंतर इकडे सगळी मस्त भांडी मांडून घेतली. किचन क्लीन असलं की जरा फ्रेश वाटतं, कामाला पण उत्साह चांगला येतो. त्यामुळे पहिलं क्लिनिंग करून घेत असते. किती काही असलं तरी गडबडीत पण कामं चांगली होतात. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मुलांना टिफिनला काय द्यायचं म्हणून मूग भिजत घातली होती, कारण मुगाचे दिरडे हे देणार होते, डोसे देणार होते बनवून. त्याची रेसिपी मला नक्कीच उद्या बघायला मिळेल. आणि त्यानंतर मग असे ते मूग भिजत घातले. एकीकडे कुकर लावून घेतला. चहा बिस्किट आमचं खाऊन झालं होतं. आणि तर अशा प्रकारे कुकर लावून घेतला. आणि काय भाजी करायची म्हणून आईंनाच विचारली, तर काय भाजी, तर म्हटलं काही कर, त्यांच्या तोंडालाच चव येण्यासाठी. मग केली, भेंडी भरलेली केली, तुम्ही बघू शकता भेंडी केलेली. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं. आता त्यांची तब्येत जरा बरी हॉस्पिटलमधून आणल्यामुळे, काय माहिती काय 2-4 दिवस झालं जरा परत आजारी पडल्या. आणि त्यानंतर मस्तपैकी जेवण करून गेलं. असा काहीसा दिवस होता गाईज. तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा, आणि तुमचं भरपूर असं प्रेम राहू द्यात. तर असा काहीसा दिवस होता. सगळ्यांना जेवण देऊ केलं, किचन क्लीन केलं. आणि त्यानंतर मी एकटी जेवत बसले, कारण की सगळा पसारा पाणी नसल्यामुळे होता. अजूनही पाणी व्यवस्थित आलेलं नाही आहे, त्यामुळे थोडं शूट केलेलं आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. आणि नुसतेच बडबड ऐकायची असेल, किंवा नुसतेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज, कीप वॉचिंग अवर ब्लॉग.